स्क्रीनवरती आपण बघतोय. टॉस जिंकलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर संघानं. सिद्धू पाटील लगेचच डिसिजन कळवायचं आणि मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. प्लीज वेळ घेऊ नका जास्त. ही सेमीफायनलची मॅच आहे ना. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघतोय. टॉस जिंकलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकरनं आणि घेतला फिल्डिंगचं डिसिजन. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी तो संघ. आपण बघतो त्यांच्यासोबत फाईट करणार जय हनुमान मोठी देसाई. तर वेळ घेऊ नका टीम जय हनुमान मोठी देसाई संघ लगेचच त्वरित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ही सेमी क्रमांक दुसरं आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच इथून जो जिंकणार तो फाईट करणार टीम आपण बघणार आहोत. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघासोबत ती फायनलची मॅच असणार आहे. यानंतर टीम उंबारली संघ तुम्ही देखील उपस्थिती दाखवायची आहे. यानंतरची मॅच ती फायनलची. यामधून जो जिंकणार तो बाजी मारणार तो टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघासोबत फाईट करणार आहे. चला वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघ त्या नावानं उतरला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जितेश आणि दुसऱ्या बाजूला मयूर. ज्या मयूरनं अतिशय चांगली फलंदाजी दाखवली, जे गेल्या कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळला, तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. थोडं फास्ट खेळायचं, प्लीज वेळ घेऊ नका. वेलकम यज्ञेश जाधव, तुमचं देखील सहर्ष स्वागत. ते देखील बंधूंसोबत आपण बंधूंनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला. राहुल जाधव सकाळपासून उपस्थिती दाखवले, गेले 4 दिवस सकाळपासून मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. खरंच कौतुक करेल हे पूर्ण टीम सागाव संघाचं. तो R15चा आरसा थोडासा फिरवायचा, लक्षात घ्या. रेड कलरची जी R15 गाडी आहे तिचा आरसा थोडा फिरवायचा. डोळ्यावरती ऊन येत आहे, लक्षात घ्या. मॅच चालू करायची आहे. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिन्मय पाटील, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील, भरपूर अनुभव. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कपिलनं देखील चांगली गोलंदाजी. एक ऑलराऊंडर खेळाडू टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाचा. वाडेकर संघानं पहा लगातार मॅचेस खेळून अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलंय. खरंच कौतुक करेल. याच्या आधी मॅच त्यांचीच होती, आता लगेचच मॅच खेळतात. हे क्रिकेट भरपूर काय सांगून देतं. सेकंडला फलंदाज मयूर. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक काय झेल टिपलाय. अतुल तिथे उपस्थित होता आणि अगदी एकदम वेगाचा बॉल हातामध्ये टिपलाय. अतुलनं झेल. फलंदाज बाद महत्वाचा विकेट, ज्यानं अतिशय चांगली फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये, तोच मयूर. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का टीम संघ मोठे देसाई संघाला. डीजे
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा विकेट टीम मोठे देसाई संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला मयूर, ज्यानं चांगली फलंदाजी नेहमी केली. कालच्या दिवसामध्ये जेव्हा 3 बॉल 3 षटकार 18 धाव्यांची गरज होते तेव्हा ठोकले टीम जयनवान मोठी देसाई संघासाठी. मात्र आता कुठेतरी पहिल्याच बॉलवरती त्याचा विकेट गेला. वरून 6 बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे फिल्डिंग देखील तितकीच चांगली तोपर्यंत मिळाली. एक सिंगल. जितेश मध्ये देखील क्षमता आहे. जितेश एक टीम जयनवान मोठी देसाई संघाचा चांगला खेळाडू आहे. आणि इथून 9 सेकंडला तो वरून ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली आहे. एक मॅन ऑफ द मॅच देखील त्याला मिळालं. चांगलं क्रिकेट त्याच्या कालच्या दिवसामध्ये राहिलंय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल स्विचिट बॉल थांबवलाय. रनआउटची संधी आहे. मिळेल रनआउट. फेकी झाली आहे. इथून डायरेक्ट हिट कपिलने केला मात्र थोडासा लेट आला आणि त्यानंतर कुठेतरी यष्टींवरती आदळला नाही आहे चेंडू. थोडासा जितेश बचावला. जितेशची विकेट देखील गेली असती मात्र वरून कॉल न देता नॉन स्ट्राईकवरून स्ट्राईकवरती धावत आला. बॉल आत्तापर्यंत झालेत ते 3. बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चांगली मेहनत या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपण करत असताना दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर संघ चांगला संघ या कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलं नाव आहे या संघाचं. हा बॉल हलक्यात घेऊन काढला क्षेत्ररक्षक अतुलला पण जरूर पाहिला. डायरेक्ट हिट करायचा होता अतुलला मात्र इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून ओळखलं जातं. चांगला बॅटर आहे अतुल. भरपूर अनुभव टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाचा त्याचे पुरस्कर्ते महेंद्रदादा म्हात्रे सकाळपासून उपस्थित आहेत. हो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. बॅटचा स्विंग अतिशय वेगानं होता आणि इथून जसा बॉल टप्पा पडला लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. षटक क्रमांक पहिला संपला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली कपिलची. त्यानंतर 3च धावा खर्च केला. एक विकेट आपल्या टीमला मिळवून दिलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अतुल जरूर येणार आपण बघणार आहे. टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर टीमचा अतुल षटक क्रमांक 2 त्याच्या हातामध्ये दिलं जाईल. तीन धावा धावफलकावरती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय प्रणितला ज्यानं अतिशय चांगली फलंदाजी 2 मॅचमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी देखील केली. तो अतुल आता मात्र बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. सेकंडला फलंदाज वरून. पहिलाच बॉल अतुलचा. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे. हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक 2 आहेत. पाठलाग चाललाय. बॉल मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी सुरेख चौकार. धावा मिळतील 4. डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक बॉल पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दुसरा चेंडू ऑफिस स्ट्रॉंग आणि इथून पंचांचा इशारा अजून तर काही नाहीये. काय बॉल होता. अगदी वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. फलंदाज आउट झाला. OUT आउट. पंच सांगताय चिन्मय पाटील फलंदाज बाद आहे. वरूनला माघारी परतावा लागेल.
गोलंदाज नोट आउट. खाली बॉल पडला, जेव्हा बॅटला कट झाला तेव्हा बॉल रिप्लेमध्ये तुमचा भारत इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही दाखवलाय. बॉल खाली बाउन्स झाला आणि त्यानंतर झेल पकडला, सुरक्षित असेल भरून इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कारण डिसिजन अतिशय चांगल्या रीतीने आपण बघतो तिसऱ्या पंचांनी दिला. वरुणला आता इथून संधी मिळाली, संधीचं सोनं करणं भरपूर गरजेचं. बॅटिंग चांगली करावी लागेल. मयूर इथून कुठेतरी मैदानाच्या बाहेर. तिसरा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, इथं क्षेत्ररक्षक दूरवरून आपण बघतो आलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. इथे सांगितलंय स्ट्राईक मला हवी आहे, इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्याला माहिती इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी एक सिंगल इथून आला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला जितेश, नॉन स्ट्राईक एंडला वरुण पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण अतुलला बघतोय. चांगली गोलंदाजी अतुलची नेहमी असते. हा बॉल टप्पा फटल्यानंतर चिन्मय सांगतायत हा वाईट बॉल आहे. फुल टॉस बॉल जितेशचा आलाय. इथे आपण जरूर बघतोय व्यासपीठाच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अंदाजी कुठेतरी होत नाहीये, कारण मागच्या मार्चमध्ये देखील भरपूर धावा खर्च केला अतुलनं. या षटकामध्ये देखील कुठेतरी बघायला गेलं तर 12 धावा खर्च केल्या. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि जितेशने स्वतःवरती विश्वास जरूर ठेवला. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. टप्पा पडला जसा लगेचच यष्टीरक्षक प्रणीतच्या हातामध्ये गेला आणि सिद्धू पाटील सांगतात टप्पा टाक. इथून त्यांना माहिती आहे मॅचमध्ये मेहनत करणं गरजेचं आहे. फायनलला जायचं असेल तर या मॅचमध्ये थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. ओ वेगवान, अगदी वेगवान. अफिल स्ट्रॉंग होता अफिल, आपण जरूर बघतोय. इथून एक सिंगल इथून कंप्लीट झाले. धावसंख्या धावफलकावरती सिंगलला पुढे सरकेल. टीम बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतोय. अंपायर आउट आहे का? फलंदाज बाद. जितेशला माघारी परतावा लागेल. नंतर धावसंख्या धावफलकावरती टीमची बॅटिंग करत असताना जयनवान मोठी देसाई संघाची 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण बघणार आहोत सर्वेश पाटीलला. त्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत ती मात्र जो संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचला, स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ उपस्थित राहायचे लक्षात घ्या. यानंतरची मॅच तुमची आहे. पंधरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून मैदानाच्या आतमध्ये दुसरे देखील संपलं. तिसऱ्या षटकामध्ये सर्वेश पाटीलला आपण बघतोय षटक क्रमांक 3 घेऊन आला. पहिला बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. इथून हाताळत असताना गोलंदाज सर्वेश.
स्टेप आउट जाऊन खेळले क्षेत्ररक्षक आहेत टिपला जाईल क्षेत्ररक्षक तिथे ओम शेलार नसेल टिपला फलंदाज बाद वरुण पाटीलला माघारी परतावला संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहेत तिथे कॅच ड्रॉप झाले प्रणित कडून चुकी करतोय अशी चुकी करून चालणार नाही असं वाटलं पकडले की काय जाईल मात्र हाताला लागून बॉल लगेचच सुटला आणि लगेचच फेकी देखील केली आहे. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस प्रणित कडून अपेक्षा नव्हती मात्र बॉल सुटलाय तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या 2. हा बॉल अतिशय चांगला जसा टप्पा पडतो लगेचच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. बॅटचा स्विंग अतिशय चांगला होता मात्र कुठेतरी बॅटला बॉल लागला नाहीये आणि डॉट बॉल. तीन बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल देखील हो काय बॉल आहे पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जास्त बाहेर राहिला सांगतायत संदीप पाटील की जास्त बाहेर आहे. वाईड बॉल हा बॉल ज्या फटक्याची प्रतीक मगास बसून वाट बघत होता मात्र आलाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चालाय 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. संख्या फलकावरती बॅटिंग करत असताना टीम जवान मोठी देसाई संघाच्या 22. 4 बॉलचा खेळ इथून झाला 2 गो जोडी 2 बॉल शिल्लक. 5वा बॉल 5वा चेंडू देखील वेगवान होता टप्पा पडल्यानंतर आपण बघितला इथून चाललाय डॉट. शेवटचा बॉल जरूर आपण बघतो अतुल तिथे तैनात होते. एक सिंगल इथून मिळती आहे आणि सिंगल नो बॉल पंचांचा इशारा आलाय नो +1 या धावा ऍड होतील त्या मात्र 2. 24 आणि स्कोरबोर्ड 24 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी सर्वेशी राहिली मात्र शेवटचा बॉल कुठेतरी थोडासा खराब. इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आता मात्र या मॅच मध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आकाशच्या बॅटमधून निघून जाईल 6 धावांसाठी. जसा स्ट्राईक वरती आला पहा नो जर आला नसता त्या 2 धावा वाचल्या असत्या आणि हा षटकार देखील वाचला असता म्हणजे कुठेतरी या बॉलवरती 8 धावा खर्च झाल्या आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आकाशनं मैदानाच्या आतमध्ये मोठी देसाई संघाची ती मात्र 30 या आकड्यावरती.
3 ओव्हरनंतर 30 रन म्हणजे 10च्या रन रेटनी मैदानाच्या आतमध्ये सरासरी आपण जरूर बघतोय. हा बॉल हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चाललेत. हो काय कॅच विकलाय. अतिशय चांगला झेल केतन चौधरीनं. पहा अवघड होतं उलट कॅच घेणं, मात्र खरंच केतन चौधरीचं कौतुक करेल. पहिल्या मॅचला पण त्यानेच घेतली होती आणि आता देखील त्यानंच टिपलं. सांगतात त्यांचे 12th मॅन आणि 12th मॅन होणं देखील पहा खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथून जेव्हा तुम्ही 12th मॅन राहाल तेव्हा कुठेतरी तुम्हाला जेव्हा संघामध्ये चान्स मिळणार तेव्हा तुम्ही मोठे व्हाल हे लक्षात घ्या. आणि हे केतन खरंच मागच्या मॅचमध्ये देखील सूरज आपण बघितलं उलटा झेल घेतला आणि आता देखील तसाच घेतलाय. एक बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 30. हा बॉल वेगवान होता. स्ट्राईक आता स्वतःजवळ ठेवायची आहे. इथून संदेशला जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा माघारी पाठवला खेळाडू बाद होत असताना आपण बघतो. संदेश बॅक टू द डगआउट. डीजे नेक्स्ट मॅच टीम यामधून जो जिंकणार तो टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघ उपस्थित राहायचंय. हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून. फिल्डिंग काय झाली कपिलची. हो हो लाजवाब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. आणि तोपर्यंत धावा घेतल्या त्या मात्र 2. आकाशला एक षटकार आल्यानंतर शांत ठेवला प्रणित पाटील. अनुभव भरपूर क्रिकेटचा. टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाचा हा खेळाडू आपण बघतो. आतापर्यंत बॉल झाले 3. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ते मात्र शेवटचं अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल आकाशातच गेलाय. सीमा रेषा पार येतोय आकाशच्या बॅट मधून. हवाई सफर षटकार. थर्टी 38 धावा वेगानं 6 धावा वाढल्या. काय फटके व्हायचं मैदानाच्या आतमध्ये करतोय आकाश. पुन्हा एकदा आपण जरूर बघतोय हलक्यातून खेळला लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे सिद्धू पाटील. फेकी केली रनआउटची संधी आणि इथून फलंदाज बाद. सागर थोडस लवकर जा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची ती फायनलची. 39 धावा धावफलकावरती. 5 बॉलांचा खेळ झाला. शेवटचा प्रणितचा बॉल आणि शेवटचा बॉल मोठा फटका घ्यायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आकाशला घेता आला नाहीये. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि इथून 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान मोठी देसाई संघानं 41 धावा बनवल्या आणि 42 धाव्यांचं एक लक्ष्य पार करायचं आहे. ते मात्र टीम 24 बॉलमध्ये दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाला. कोण मॅच इथून विन होणार, कोण फायनलमध्ये प्रवेश करणार, टीम वाडेकर की टीम आपण बघणार आहोत. मात्र
जे हनुमान मोठी देसाई संघ. स्क्रीनवरती आपण बघतोय मयूर पहिल्याच बॉलवरती आउट झाला. त्यानंतर जितेशनं 5 बॉल 7 बनवल्या. वरुणनं 7 बॉल 7 केल्या. आकाशनं 5 बॉल 17 बनवल्या. त्यानंतर प्रतीक 6 बॉल 7. संदेश आला. संदेश देखील रनआउट झाला. अतिश देखील रनआउट. सागर देखील नोट आउट राहिलेत. त्यानंतर गोलंदाजी आपण नक्कीच बघणार आहोत. कपिलनं पहिलं षटक हाताळलं 3 धावा खर्च करून 1 विकेट. अतुलनं 1 षटक हाताळलं 12 धावा खर्च केल्या 1 विकेट. आणि सर्वेशनं 1 षटक हाताळलं 15 धावा खर्च करून 1 विकेट. आणि प्रणितनं देखील 1 षटकातून 11 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट दिली आहे. हे नक्कीच MTCचं अतिशय चांगलं कॅमेरा वर्क, क्लिअरिटी अतिशय चांगली आहे. कौतुक करेल रोशन फराड आणि पूर्ण टीमचं. सागर फराड गेले 4 दिवस फार मेहनत अतिशय चांगल्या रीतीने आपण बघतोय स्क्रीनवरती. त्यांनी नक्कीच या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं. ते माननीय सन्माननीय आदरणीय काशीनाथ दादा पाटील उपस्थित आहेत. तर यानंतरचा आवाज कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगणावरती अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतोय. तर बोपरगावचा एक गोड आवाज ऐकायला मिळेल आमचे जवळचे आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा. थँक्यू सो मच. क्रिकेट समितीचे विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. नाही केला कधी कुणाचा द्वेष अहंकाराचा नाही लवलेश. नाही केला कधी कुणाचा द्वेष अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या मंडळी हे सगळे मान्यवर आपले नुकतं ज्यांचं आगमन झालंय आदरणीय काशीनाथदादा पाटील, माजी सरपंच काटईगाव, माजी क्रिकेटपटू काटईगाव, एक सामाजिक कार्यकर्ते आणि भावी नगरसेवक म्हणून नक्कीच त्यांच्याकडे सगळेजण पाहत आहेत. तर स्वागत आहे काशीनाथदादा. दादांच्या नावावरती रेकॉर्ड आहे. सर्वाधिक मॅन ऑफ द सीरीजच्या बाईक जर कोणी दिल्या असतील, मी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, 80पेक्षा जास्त तो आकडा मला माहिती आहे. खरं तर आम्ही 77-78पर्यंत माहिती होते, पण त्यानंतरही दादांनी भरपूर बाईक स्पॉन्सर केलेले आहेत. आणि गतवर्षी या स्पर्धेमध्ये काशीनाथ दादा यांनीच बाईक पुरस्कृत केली होती. आणि यंदाही आपण बघताय तर यंदा मात्र रामचंद्र गणपत माने यांच्या वतीने ही बाईक देण्यात आलेली. अत्यंत सुंदर अशी बाईक. बघूया कोणाला मिळते. या बाईकवरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, पण सध्या लक्ष आपण देऊया या चालू सामन्याच्या दिशेने, जिथे वाडेगरला करायचे 42 धावा. समोर आहे जय हनुमान मोठी देसाई संघ. बघूया 42 धावांचं संरक्षण करायचं आहे. बॅटिंगमध्ये फार तशी मोठी कामगिरी करता आली नाही, पण ज्या पद्धतीने मोठी देसाईची बॉलिंग आहे, जो अटॅक आहे, त्यांच्यासाठी ही 41 धावसंख्या लढण्यासाठी पुरेशी आहे. एका बाजूला फिरकी आक्रमण आपण बघितलं, आता वेगवान गोलंदाजी बघूया. हो वेगाने आलाय, तितक्याच वेगाने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलंय बॉलिंग मार्क व संदेश मात्रेचं. दरम्यान या ठिकाणी परिवहन समितीचे सदस्य प्रसादजी माळे यांचं आगमन झालंय. आणि त्याचबरोबर आमच्या बोपरगावच्या माजी नगरसेविका रवीनाताई माळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी स्वागत करतो, त्यांचं स्वागत आहे. गणेश माळे देखील आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. ओ चिप केलाय यावेळेस मात्र लॉंग ऑफला. आकाश चेंडूच्या खाली येतात. ओ हो जेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. बॅकअप मिळते. प्रतीक आले होते त्या ठिकाणी वेगाने फार. आणि या दरम्यान आपण बघतोय धावा पूर्ण होतात 2 धावसंख्या धावा होती 8. ॲक्शन रिप्ले बघूया आपण. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, मिस्टामिंग झाला होता, चेंडू वर गेला होता. आकाश थोडा वेळ बघत राहिला. चांगले प्रयत्न झाले, पण झेल पकडायला हवा, कारण जेव्हा कमी धावसंख्या धावफलकावरती आहे, समोरची टीम जेव्हा ताकदवर आहे, तेव्हा एक एक विकेट फार महत्त्वाची असते. कॉडबँडचा अपील यावेळेस मात्र यष्टांच्या मागे झेल स्वीकारलाय जितेशने. अतुलला परतावा लागेल. 8 वरती लागलाय हा पहिला धक्का मैदानावरती.
संदेश पुन्हा एकदा ओ कट केलाय पॉइंटच्या वरून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. हा प्रणीतच्या बॅटमधून पहिला चौकार. धावफलक 12. बघू शकाल हा मागचा चेंडू त्यावरती आलेला चौकार. बॅकफूटवरती गेले, जागा बनवली, पाहिलं होतं त्या ठिकाणी फिल्डर नव्हते. यावेळेस मात्र समोर हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स केला. सिंगलने स्ट्राईक रोटेट गेले, सिद्धूला स्ट्राईकवरती आणले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 13 धावा झाल्यात. आमच्यासोबत प्रतीक आहेत स्कोरच्या भूमिकेत. खूप जबरदस्त गोलंदाजी आपण बघता त्या ठिकाणी. संदेश म्हात्रेची फिरकी आक्रमण आज बघायला मिळालं वाडेकरचं. ओ यावेळेस कट केलाय, चेंडू येतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. फिल्डर प्रतीक फार वेगाने येत आहेत, तितक्याच वेगाने या 2 धावाही त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 15 धावा. आज अप्रतिम गोलंदाजी आपण बघितली. आज फिरकी गोलंदाजी का तर एक चेंडू आपण असा बघितला सर्वेचा जो करण बेडेकरला बोल्ड केलं. बघू शकाल दाखवतात आम्हाला. मग शेनवानचा मी उल्लेख केला, दुसऱ्या फ्रेममध्ये शेनवानला दाखवत आहेत आमचे या ठिकाणी रोशन फराड. शेनवान जगातला सर्वोत्तम लेग स्पिनर. 2 फ्रेममध्ये 2 विकेट दाखवत आहेत. शेनवानची तुलना या ठिकाणी आपण खरं तर करतोय या चेंडूची. शेनवान देखील अशाच प्रकारे लेग स्टम्पच्या लेगच्या मागून अराउंड द लेग असे कित्येक फलंदाजांना त्यांनी बोल्ड केलेले आहेत. बघू शकाल असे कित्येक चेंडू शेनवानचे अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहेत. आणि तशाच प्रकारचा चेंडू सर्वेशनेही हाताळला होता मागाशी आपण बघितला, जो करणला समजला नाही, करणने सोडून दिला. तो लेग स्टम्पच्या बाहेर पिचिंग होऊन मिडल स्टम्पवरती आला. तर रोशन सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं. रोशन तुम्हाला प्रत्येक सिच्युएशननुसार काहीतरी दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्रचंड मेहनती आहे. ओमसाई MTC या चॅनलला मोठं करण्यासाठी रोशन फराडने जीवाचं रान केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, चला फिल्डिंग लावून घ्या. 42चं टार्गेट आहे. 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेले आहेत. आणि आता उर्वरित इक्वेशन जर आपण पाहिलं तर 27 धावांची गरज असेल. 18 चेंडू 27. रिक्वायर्ड रेट 9च आहे प्रति ओव्हर मागे. हलक्या हाताने खेळत आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय, सिद्धूने नकार दिलाय. आणि या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 16 धावा झाल्यात. मान्यवरांची उपस्थिती आपण बघता. दरम्यान उंबारली संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपला पहिला फायनलिस्ट संघ आपण बघतोय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली फायनलमध्ये आपल्याच घरच्या मैदानावरती पोहोचलेल्या आहे. जबरदस्त कामगिरी हलक्या हाताने खेळलेल्या आहे. पहिली धाव वेगाने घेतली, दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे पण नकार दिल्या. सिद्धू बघा त्या ठिकाणी थोडंसं उलकावणे देण्याचा प्रयत्न करतात. सिद्धूचे वैशिष्ट्य राहिले. वाडेकर, वडवली असे काही संघ आहेत जे जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा सिंगल डबल्सवरती त्यांचा फोकस प्रचंड असतो. इथे आपण बघता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या धावफलकावरती 17 स्ट्राईकला प्रणीत येतोय. मागच्या 2 मॅचेसमध्ये प्रणीतची बॅट तळपली, छोट्याशा इनिंग त्याने साकारल्या पण त्या संघाला विजय करून देण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरल्या. प्रतीक पाटील बॉलिंग मार्कवर तयार प्रणीतसाठी. प्रतीक टू प्रणीत. ड्राईव्ह केला, अलंग द ग्राउंड चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफरनं येऊन चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झालेली आहे. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे. उपांत्य फेरी क्रमांक 2 आपण बघतायत मैदानावरती. फायनलसाठी ही रस्सीखेच सुरू आहे मैदानावरती. मोठी देसाई वर्सेस वाडेकरमध्ये. ओ फ्रंट फूट वरती आलेत. लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ISI मार्क. हा षटकार
नक्कीच नक्कीच या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान इथे क्रिकेट जीव की प्राण ही क्रिकेटपटूंची खाण एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या मायभूमीत आपण जन्मलेले पाहिले त्यातला एक अनमोल हिरा केतन माद्रे ISPL मध्ये जबरदस्त तिसऱ्या स्थानी पोहोचला ऑक्शनमध्ये 26 धावा झाल्या धावफलकावरती विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे सामना अंडर कंट्रोल आहे तो म्हणजे दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरच्या फायनलच्या दिशेने वाटचाल करतायत मोठी देसाई संघाने 41 धावा धावफलकावरती लावल्या होत्या पुढे आले बॅटचे चेंडू गेलाय गलीच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एक धाव या दरम्यान मिळेल आणि अशा प्रकारे बघू शकाल आताच आपण केतनचा उल्लेख करत होतो केतन तिसऱ्या स्थानी आहे 26,40,000 अशी किंमत देऊन चेन्नई सिंगमसाठी पुन्हा एकदा केतन मात्र खेळताना दिसेल त्यामध्ये सगळ्यात टॉपला विजय पावले मांगलेगावचा हा सुपुत्र 32,50,000 माजी मुंबईसाठी त्यानंतर माजी मुंबईसाठी 26,65,000 मध्ये अभिषेक कुमार दल्लर अर्थातच करण अंबालाला खेळताना बघाल त्यानंतर केतन मात्रे आपला किंग ऑफ ठाणे किंग ऑफ महाराष्ट्र आपण म्हणू शकतो त्याला त्यानंतर राजेंद्र सिंग 26,10,000 संजय कनोजी याला बघतो आपण 24,55,000 मध्ये अहमदाबाद लायन्ससाठी खेळणार आहेत या सगळ्या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया जे ISPL साठी खेळणार आहे स्ट्रीट टू स्टेडियम असं स्लोगन आहे ISPLचं सध्या मॅच सुरू आहे हे दोन कॅप्टन आपण बघतायत वळी आपण मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पुन्हा एकदा झालेले 12 चेंडूत 15ची गरज आहे बघूया हा सामना कशा पद्धतीने पुढे सरकतोय विजयासाठी 15 करायच्या आहेत सध्या तरी वाडेकरच्या हातामध्ये हा सामना दिसतोय पण बघूया इथून या षटकामध्ये जर काहीतरी जादुई गोलंदाजी झाली विकेट आले डॉट बॉल आले तरी मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना दिसेल पण बघूया जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं आणि जर तर शिवाय हा खेळही नसतो फ्रंट फुटवरती आले होते बॉलच बॅक ड्राईव्ह सागर त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय सागर पाटील पहिला चेंडू डॉट फेकलाय असेच डॉट चेंडू फेकावे लागतील सिद्धूला मात्र इथे खरं तर फॉलो केलं पाहिलं होतं सिद्धू फ्रंट फुटवरती येत आहेत आणि नेहमी म्हणतो की गोलंदाज तोच खरा असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो त्याला माहिती असायला हवी की हा फलंदाज कुठल्या बाजूला स्ट्रॉंग आहे कुठले स्ट्रोक खेळू शकतो त्यानुसार गोलंदाजालाही त्याच्या बॉलिंगमध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत पहिला चेंडू डॉट फेकलाय सागर पुन्हा एकदा वेग प्रचंड आणखीन एक डॉट बॉल सुपर बॉलिंग एच डॉट चेंडू मात्र मोठी देसाई संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील 2 चेंडू डॉट गेल्यानंतर प्रणित मात्र जाऊन सिद्धूशी चर्चा करतोय प्रणित जरी ज्युनियर असला तरी सिद्धूला तो सांगतोय नॉनस्ट्राइक इंडचा फलंदाज नेहमीच आरशाचं काम करतो एक्झॅक्टली काय चुका होत आहेत स्ट्रायकिंग इंडच्या फलंदाजा सांगत असतो प्रणितने तेच केलं पुन्हा एकदा सागर वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय थ्रू द लॉंग ऑफ आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण बघतायत चांगला थ्रू येतोय केवळ एक धाव आलेली आहे सागर पाटीलचे पुढचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने आले तर या मॅचमध्ये एक रोमांच निर्माण होऊ शकतो प्रेक्षकांची तीच अपेक्षा कदाचित वाडेकरच्या समर्थकांची ती अपेक्षा नसेल मोठी देसाईची नसेल की मॅच आपण जिंकावी हे प्रत्येक संघाला वाटत असतं सागाव चषक प्रत्येकाला उचलायचं आहे प्रत्येक जण विजयाचं स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये आला होता अनेक संघांचा खरं तर तो स्वप्न भंग झाला आणि आता मात्र मैदानावरती आपण बघतायत उपांत्य फेरी क्रमांक 2 हो केलाय प्रणितने पाठवला चेंडू लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार या क्षणाला हा चौकार संजीवनीचं काम करेल आता 10 धावांची गरज आहे विजयासाठी आपण विकेट्स बघूया 6 विकेट मोठी देसाईचे आहेत आणि त्या कंपॅरिझनमध्ये फक्त एकच विकेट आहे त्यामुळे 9 धावा जरी केल्या तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट समितीच्या नियमानुसार हा सामना वाडेकर जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती विकेट समान असल्यानंतर आपण टॉसचा विचार करतो हा फटका दाखवत आहेत आपल्या रोशन हा फटका बनवला शफल झाले होते लेंथ लवकर पिक केली वेग त्या ठिकाणी नक्कीच उपयोगात आला 10ची गरज आहे
टॅप केलाय. या ठिकाणी आपण बघताय धावचेची संधी होती. प्रचंड बाउन्स या चेंडूमध्ये आपण बघतात. एक धाव्या दरम्यान आता 7 चेंडूमध्ये करायचे धावा. 9 8ही चालणार आहेत विकेटच्या आधारावरती जिंकण्यासाठी. का तर मागच्या 2-3 मॅचेस एकतर्फी झाल्या. थोडंसं सगळेजण थोडेसे बोर झाले, पण काय करू शकतो आपण, शेवटी क्रिकेट आहे. सुरुवातीला 2-3 मॅचेस खूप जबरदस्त झाल्या. बघूया, अपेक्षा करूया फायनलमध्ये तरी मजा येईल. पण या मॅचमधला रोमांच वाढू शकतो, या मॅचमधला सस्पेन्स वाढू शकतो जर इथून मोठी देशाच्या गोलंदाजांनी काहीतरी चमत्कार केला. 7 बॉल 9ची गरज आहे. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. इथून जरा डॉट आला तर मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी रंगतदार होऊ शकते. बॅटची एज आणि गेलाय चेंडू तडम्यांच्या दिशेने. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार, धावसंख्या मिळतो आकार. आणि इथून मात्र आता शेवटला उरलेले आहेत केवळ 5 धावा. ॲक्शन रिप्ले बघूया आपण. वेग प्रचंड आहे. फुल टॉस होता, बॅटची आउटसाइड एज लागली 2 फिल्डरच्या मधून. हा चेंडू निघून गेलाय. खरं तर दुर्दैवी ठरलाय गोलंदाज, माहीत आहे. बघू शकाल आपण मॅनहॅटन चार्ट या ठिकाणी दाखवत आहेत. हे जे ग्रे तुम्ही बघतायत हे का तर पिलर तुम्हाला मोठी दिसायचे बघायला मिळतात. 3च धावा पहिल्या ओव्हरमध्ये आला, 1 विकेट. त्याला उत्तर देताना 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये इथे आपण बघतो वाडेकरच्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ही बरोबरी झालेली आहे. 1 विकेट फक्त आपण पाहिला तर मोठी दिसायचा होता, पण 12-12 धावा दोघांनी केल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. पण तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतायत 15 धावा पुन्हा एकदा आल्या होत्या. त्या ठिकाणी आपण बघितलं तर मोठी दिसायच्या, पण वाडेकरने 10 केल्यात. तर बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट हे दाखवत आहेत. मोस्ट रन स्कोरर डे 4मध्ये प्रणित पाटीलने 98 धावा केल्यात. केतन मात्रेने खाडीच्या 91 केल्यात. सिद्धू पाटील 87 वरती. रोहित पाटील काटेचे 75 त्यांनी केल्या होत्या. करण बेडेकरने 59 केल्या. 915 धावा झाल्यात या 4थ्या दिवसात. धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे मैदानावरती. सगळ्यात जास्त विकेट आपण बघताय त्या ठिकाणी सर्वेश पाटील सगळ्यात वर आहेत, 6 विकेट. आजच्या दिवसातील हे स्टॅट्स दाखवतात. ऑन साईडला चेंडू आलाय. फिल्डर खूप जबरदस्त क्षेत्ररक्षक तुषार होते त्या ठिकाणी. आणि या दरम्यान आपण बघता रनिंग बिटवीन द विकेट. 7 चेंडूत 5ची गरज होती. या दरम्यान 2 धावा येत आहेत. आणि आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. ही पार्टनरशिप चांगली राहिली. दोघांनी जबाबदारीने खेळ केला. प्रणित खूप चांगल्या टचमध्ये पहिल्या मॅचपासून धावा करतोय. 14 वरती नॉट आउट आहे. सिद्धू एक लेजंड क्रिकेटर 17 वरती खेळत असताना 9 वरती. आज जबरदस्त नेतृत्व कौशल्य सिद्धू पाटीलचं आपण बघितलं. अत्यंत संयमी आणि शांत खेळाडू, पण मैदानावरती उतरल्यानंतर अनेक डावपेच आखताना आपण त्याला पाहिलेलं आहे. आज महेंद्र म्हात्रेंनी या संघाला पुरस्कृत केलेलं आहे आपल्या भावाच्या नावाने. खरं तर अनेक संघांना उतरवलं स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान. या दरम्यान फलंदाज बाद होते प्रणित. आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागलेला आहे. आता उर्वरित इक्वेशन 4 चेंडू 3ची गरज आहे. आता या मॅचमध्ये संघर्ष वाढेल का, या मॅचमध्ये रोमांच वाढेल का बघूया. एका दुसरा डॉट आला ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. सगळेजण डोळे विस्फारून या मॅचकडे बघतील. पण बघूया 4 बॉल 3ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती सर्वेश येतोय. 2 धावा जरी केल्या तरी चालेल. सर्वेश फिरकीचा जादूगर मैदानावरती आलेला आहे, जो लोअर ऑर्डरमध्ये खूप चांगले बॅटिंग करतो. तो मात्र या ठिकाणी मैदानावरती दाखल झाला आहे. चेंडू शिल्लक आहे 4. 3 धावांची गरज आहे. सर्वेश फिल्डिंगची पाहणी करतोय. ओहो हो, हा तर एक प्रकारे बॉक्स टाईपचा फटका बघायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर जास्त उसळा बघू शकाल. ॲक्शन रिप्ले दाखवतील. वरुणने डॉट बॉल फेकल्या. 3 चेंडू 3 धावांची गरज. 2ही चालतील. मोठी देसाई संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मॅचमध्ये. ओ हो हो, यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये रंगत गंमत पुन्हा एकदा या मॅचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2 बॉल 3ची गरज. 2ही चालतील. सिद्धू पाटील मात्र आता निघाला नॉन स्ट्राईक इनवरनं.
सर्वेशला काहीतरी कानमंत्र दिला जाईल. ही मॅच वाडेकरच्या बाजूने झुकली होती, पण अजून या सामन्यातला जो सस्पेन्स आहे, रहस्य कायम आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी. सिद्धू सांगतायत कशा पद्धतीने खेळायचंय. वरुण पाटील संघनायकाने आज इम्प्रेस केले. काल जबरदस्त खेळ वरुणचा राहिला. मोठी देसाईचा तरुण गोलंदाज वरुण पुन्हा एकदा ओहो अगदी पुढ्यात दिलाय. खराब चेंडू आणि अशा प्रकारे मॅच झाले फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरने आणि पोचल्या संघ सागाव चषकच्या अंतिम फेरीमध्ये. त्यांचा सामना होईल स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान जयगाव देवी उंबारली संघाशी. अभिनंदन वाडेकर, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन महेंद्र म्हात्रे.